आज आम्ही नाही का अशा गावामध्ये गेलतो की तिथं नाही का बिगर माचीसची चूल पेटवते, पण आम्ही गेलतो काय यासाठी एवढ्या लांबून फक्त दाळभट्टी खायला. तर चला सांगतो, तर जय श्रीराम मित्रांनो. तर आम्ही नाही का मस्त गावाकडे सकाळ सकाळ निघलो होतो. पहिल्या पाठामध्ये बघितलं जा असून तुम्ही. तर आम्ही आलो तो शागडच्या पुढं फोटो बिटो काढले मस्त. तेवढ्यातच ती पाठी लावली होती वेलकम टू गेवराई. म्हणलं वाह एकच नंबर आहे. आणि कोणाचं अट्टल कॉलेज मध्ये ऍडमिशन आहे ते पटापट सांगा बरं का कमेंट वगैरे करून. आता गेवराई मधून पण बाहेर निघलो होतो गावाकडे जायसाठी. त्याच्यानंतर आमचा विचार झाला की चला म्हणलं आता बरेच दिवसानंतर आलोय आपण तर खंडोबा महाराजच्या मंदिरावर जाऊ नाही का. अरे वर बघा ना किती भारी रोड झालंय, एकच नंबर वातावरण आहे भाऊ. तुम्ही जर कधी आले असाल ना ह्या दिवसामध्ये तर तुम्ही कमेंट करून सांगा बरं का मला पट्टापट. ईदला वातावरण आणि ईदला सुकून वेगळंच असतंय भाऊ गावाकडचं खरंच ना. मग आम्ही तेवढंच आलो होतो मंदिरावर आणि इथं बसायला पण बघा ना किती भारी केलंय यार. आमचं दर्शन तर एकदम भारी झालं होतं आणि तेवढंच आमचे रस्ते जर बघितले ना तुम्ही एकच नंबर डायरेक्ट. आता झालं गेलं चुलीत गेलं, चला आता आपलं तळही भरलंय. गावात जायच्या पहिले पाय वगैरे धुवून घेतले. आमच्या पुढंच भंडारा चालू आता भाऊ. म्हणलं अरे बा या वागलं म्हणलं अय यार तुम्हाला सोडून खायला काय दाळभट्टी काय यार, मी एवढ्या लांबून आलोय तुझ्यासाठी तुम्हाला सोडून दाळभट्टी खायला. ते म्हणे नाही तुझ्यासाठी टोपलं भरून वाईली ठेवलंय. म्हणलं वरणची एक बकेट ठेवली. म्हणलं बाप म्हणलं भाऊ झाला आता खुश. आणि मग मी बसलो दाळभट्टी खायला. पण येऊ काय ना डाळच टाकत नव्हता. एक तर भट्टीच देत नव्हते आणि भट्टी दिली तर डाळच देत नव्हते. आता म्हणलं बोगता घालीन बरं का पटापट डाळ देऊन टाका मला चुरून खाऊ दे थोडंफार. कोण नाही बघत ना. हा कांदा बी दे ना थोडा.